नाबाड असतील, त्यामुळे त्यांचं शिक्षण किती झालं हे मला तरी सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुतळे उभा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या खऱ्या अर्थाने विचार समजून घेऊन आत्मसात करून आपल्याला काम करावं लागतं. त्यांनाही जर या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल, त्यांचा अर्थ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही. आईशी बोलत असताना आपण आईला अरे तुरेच त्या ठिकाणी करतो, आणि त्या पुस्तकाचं मराठी आपण कुठल्याही भाषेचा अभ्यासकाला जर विचारलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नावावर न जाता त्याच्या आत, पुस्तकाच्या आत काय लिहिलंय हे आपण बघावं, आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व दाभोळकर, पानसरे यांच्यावर अन्याय कुणी केला हे पहिलं तुम्ही शोधा आणि तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण नाही, ज्यांची राजकीय कपॅसिटी मोठी आहे पण बौद्धिक कपॅसिटीवर ज्यांना प्रश्न मार्क आहे त्यांनी तरी या विषयाबद्दल बोलू नये. दादा, अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात तुम्ही वारंवार शंका उपस्थित केलेला आहे, पीपीटी प्रेझेंटेशन दिलेलं आहे, आणि त्याचा आणि आता ईडीची क्लीन चिट मिळाली, हे टायमिंग तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुमची आक्रमकता कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने क्लीन चिट दिली अशी एक चर्चा? नाही, काय खुश करायचं. आता जेव्हा केस झाली तेव्हा आम्ही आक्रमकतेला अजून जास्त बोललो, आम्ही कुठंच त्या ठिकाणी घाबरलो नाही. आता एखाद्या केसमध्ये काहीच नसेल, केसच फुसकी असेल, नाही तर फटाकाच फुसका असेल, मग तो किती दिवस त्या ठिकाणी त्या फटाक्याला दाखवून तुम्ही घाबरणार आहात? त्यामुळे याला आणि त्याला तुम्ही लिंक करूच शकत नाही. आणि हे काय विषय इथं थांबणार नाहीये. या महाराष्ट्रामध्ये ठराविक लोक या सरकारच्या विरोधात बोलत आहेत. त्या 4-5 लोकांमध्ये माझं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी आक्रमकपणा काय कमी करणार नाही. आणि जे आज या राज्यामध्ये चाललेलं आहे ते काही ठीक नाही, ते काही बरं नाही. त्यामुळे लोकांच्या बाजूने लोक जेव्हा अडचणीत असतील मी तर बोलत राहील, आणि उद्या जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, साधा आमचा विषय होता, FIR करा. आम्ही कर्नाटकात जाऊन कर्नाटकाच्या कोर्टाने अप्रूव्ह करून DGPनी महाराष्ट्र DGPकडे FIR पाठवला. तो CIDकडे पाठवला गेला, पण CID त्याला स्वीकारत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त एन्क्वायरी करू. मग FIR स्वीकारायला तुम्हाला अडचण काय? दुसरं, एका बाजूला 25-15 नाही तर PWD या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची 1 लाख कोटी रुपयाची बिलं प्रलंबित मराठी कॉन्ट्रॅक्टरची. पण अजितदादांचा ॲक्सिडेंट ज्या विमानातून झाला, ती जी काय VSR कंपनी, त्याचा मालक जो VK सिंग आहे, त्याला अजितदादा गेल्यानंतर 100 कोटी रुपये त्याचं बिल तिथं दिलं गेलं महाराष्ट्राकडनं. म्हणजे एका बाजूला पैसा नाही, एका बाजूला दादांचा अपघात ज्या विमानात झाला त्या कंपनीला मात्र तुम्ही पैसे तिथं देत आहात. एन्क्वायरी होईना, CBIकडे द्या. हे मी नाही, हे सुनेत्रा काकी बोलल्या, त्याला पाठिंबा आम्ही सर्वांनी दिला.